नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर RTAद्वारे जे ॲडमिशन मिळते स्कूलमध्ये त्याचा निकाल, त्याची लॉटरीचा निकाल लागलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही लॉटरी चेक करू शकता. तर डिटेल हा व्हिडिओ पाहून घ्या, अजिबात स्किप करू नका. डिटेल माहिती सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही रिझल्ट चेक करू शकता. आनंदकारक बातमी आहे, जे पालक होते, जे वाट पाहत होते इतक्या दिवसापासून की RTचा निकाल कधी लागणार आहे, तर निकाल आखरी लागलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण डिटेल प्रोसेस सांगणार आहे कशाप्रकारे चेक करायचं आहे. तर तुम्ही गुगल क्रोमवर जाऊन गुगलवर सर्च करा RTE महाराष्ट्र. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसेल, जे फर्स्ट पेज आहे तुम्हाला दिसेल की महाराष्ट्र स्टुडंट पोर्टल student.maharashtra.gov यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर साईट ओपन होत आहे. थोडा वेळ लागत आहे कारण की भरपूर जे महाराष्ट्रातील पालक आहेत ते चेक करत आहेत RTचा रिझल्ट आलेला आहे. तर त्यासाठी सर्व्हरवर थोडा लोड येत आहे, त्यामुळे थोडा वेट करावं लागेल, कारण की सर्व्हरवर लोड आल्यामुळे थोडंसं साईट ओपन होण्यामध्ये थोडासा वेळ लागत आहे. तर साईट ओपन झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. यापूर्वी जेव्हा तुम्ही क्लिक करत होता तेव्हा एक सूचना येत होती की याचिके रिलेटेड, जनहित याचिके रिलेटेड. तर आता तुम्ही पाहू शकता साईट ओपन झालेली आहे. student.maharashtra.gov.in/admin पोर्टल पूर्ण ओपन झालेलं तुम्ही पाहू शकता. RT 25% ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2024-25 पूर्ण डिटेल पाहू की सूचना काय काय सांगितलेल्या आहेत. RT 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते, त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. सेकंड आहे, निवड यादीतील प्रवेशपात्र पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात. तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉग इनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी. पालकांनी आपल्याबरोबर RTA पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जावे. थर्ड आहे, RTA ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील, परंतु पालकांनी फक्त SMSवर अवलंबून न राहता RT पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी. म्हणजे नुसता SMSवर अवलंबून न राहता तुम्ही ऑफिशियल जी ही वेबसाईट आहे त्यावर जाऊन अर्जाची स्थितीवर क्लिक करून तुम्ही चेक करावं की तुमच्या बालकांना ॲडमिशन मिळाले आहे का नाही. तर हे सर्व डिटेल सांगितलेले तुम्ही पूर्ण डिटेल पाहू शकता यामध्ये. तर आपण आता बघू, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. हे सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता डिटेल. जर तुम्हाला पाहायचं असेल की तुमच्या बालकाला लॉटरी लागली आहे की नाही, कोणत्या स्कूलमध्ये मिळाली आहे का नाही, ह्यासाठी तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की अर्जाची स्थिती ह्याच्यावर क्लिक करा. स्थितीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं ॲप्लिकेशन नंबर विचारला जाईल. तिथं तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाईप करावा, म्हणजे युजर ID तुमचा, आणि त्यानंतर तुमच्या जे बालक आहे किंवा तुमचं जे पाल्य आहे त्याला ॲडमिशन लॉटरी लागली आहे का नाही, आणि लागली असेल तर कोणत्या स्कूलमध्ये आहे या रिलेटेड तुम्हाला कळेल. तर त्यानंतर जर तुम्हाला हे पाहायचं असेल की लिस्ट ऑफ द स्कूल्स पाहायचे असतील, म्हणजे त्यामध्ये यांनी भरपूर ऑप्शन इथे दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता वेटिंग लिस्ट ही पाहू शकता. त्यासाठी वेटिंग लिस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला एक टॅब ओपन होतो आणि त्यामध्ये तुम्हाला थोडे डिटेल्स, म्हणजे इयर एक सिलेक्ट करावं लागतं आणि तुम्हाला डिस्ट्रिक्ट शेअर करावं लागतं. बघूया अकॅडमिक इयर आणि इथं डिस्ट्रिक्ट जे तुमचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर गो केल्यानंतर तुम्हाला डिटेल कळतील की त्या डिस्ट्रिक्टमध्ये वेटिंग किती आहेत, बालक किती वेटिंग आहेत कोणत्या स्कूलसाठी, हे बी तुम्हाला. आणि सिलेक्टेड मूळ याच्यावर क्लिक केल्यानंतर सिलेक्शनची लिस्ट तुम्हाला पाहून PDF फॉर्मॅटिंगमध्ये येईल. समजा 2024-25 आहे आता इयर, आपण समजा सिलेक्ट केलं बीड, तर इथं गो केल्यानंतर तुम्हाला इथं खालच्या बाजूला डाउनलोड सिलेक्शन लिस्ट येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर ती लिस्ट डाउनलोड होईल आणि तुम्हाला डिटेल लिस्ट पाहू शकता. ॲप्लिकेशन वाईज तर मी सांगितलेलंच आहे की ॲप्लिकेशन वाईज डिटेल्सवर क्लिक करा, अर्जाची स्थिती. त्यानंतर खालच्या बाजूला एक टॅब ओपन होईल छोटासा आणि त्यामध्ये तुम्हाला डिटेल तुमचं ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि इथं पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर इथं तुम्हाला टाईप करायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर टाईप केल्यानंतर गो केल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की ॲप्लिकेशनचा स्टेटस काय आहे हे कळून जाईल. आणि तुम्हाला स्कूलही कळायचं असेल तर पूर्ण डिटेल तुम्ही तुमचे जे तुम्हाला मूळ प्रत्येन घेऊन जावे लागेल. तर इथे डिटेल्स सांगितलेले आहेत, त्याचे डिटेल्स तुम्हाला लॉग इन करून तुम्ही डिटेल्स घेऊ शकता.
ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर युजर आय डी अँड पासवर्ड जो विचारला जातो त्यामध्ये टाकून तुम्ही तुमचं लॉग इन करू शकता आणि तिथून ॲडमिट कार्ड घेऊ शकता. युजर लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला जसं तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी केलं होतं त्यामध्ये तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड दिला असेल, तो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करून तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही तुमची जे पेज आहे म्हणजे यामध्ये ॲप्लिकेशन नंबर म्हणजे तुमचा युजर आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून तुम्ही तुमची जी प्रोफाईल आहे ती ओपन करून तुम्हाला कोणतं स्कूल मिळालेलं आहे ॲडमिट कार्डवर क्लिक करून तुम्ही स्कूल पाहू शकता, कोणतं स्कूल मिळालेलं आहे तिथून तुम्ही ॲडमिट कार्ड प्रिंट घेऊ शकता. ही डिटेल माहिती मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेलं आहे. कशा प्रकारे तुम्हाला लॉटरी लागली आहे का नाही तुम्ही चेकही करू शकता, वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्टही पाहू शकता. तर मी डिटेल पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लॉटरीचा जो निकाल आहे RT ॲडमिशनचा तो लागलेला आहे. तर डिटेल ही प्रोसेस आहे, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय